नमस्कार मंडळी, आज आपण वजेस किचनमध्ये बनवणार आहोत शाही बिर्याणी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बासमती राईस, जो मी आधी धुवून घेतला आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी. हा आपल्याला खडा मसाला लागणार आहे. आणि मी हा बिर्याणी मसाला घेतला इथे. त्यासोबतच मी धणे जिरे पावडर घेतली आहे. हे तूप घेतलं आहे. हे दही आहे. सोयाबीन मी भिजवून घेतले आहेत. फ्लॉवर आणि मटार मी बॉईल करून घेतले आहेत. त्यासोबतच ही आलं लसूण पेस्ट, कांदा उभा चिरलेला, टॉमॅटो मी चिरून घेतला बारीक आणि फरसबी. चला आधी आपण भात शिजून घेऊया. त्यासाठी आपण भिजवलेले तांदूळ आणि हा खडा मसाला आणि तूप हे एका टोपामध्ये बॉईल करून घेऊया. जोपर्यंत आपला भात शिजून होत आहे तोपर्यंत आपण इथे ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी आधी मी तूप घेतलं आहे 3-4 चमचे. तर आपलं तूप तापलेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये मी हा उभा चिरलेला कांदा टाकते. कांदा चांगला थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. आपला कांदा आता परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते. आपण याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकणार आहोत. सोबतच याच्यामध्ये मी फरसबी आणि आपल्या उरलेल्या भाज्या. त्याच्यामध्ये मी आपल्या भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत. त्यासोबतच याच्यामध्ये मी आता सोयाबीन ॲड करते. बिर्याणी मसाला आणि धणे जिरे पावडर टाकते. आंबट लागला. आता मी याच्यामध्ये दही ॲड करते. आता आपण ही ग्रेव्ही चांगली शिजून घेऊया. त्याच्यात मध्ये चवीनुसार मीठ ॲड करा. आपली ग्रेव्ही रेडी आहे. आणि त्यासोबतच आपला भात सुद्धा शिजून मोकळा मी करून घेतला आहे. तर हे दोन्ही आपण एकत्र करून घेऊन देऊया. त्याच्याने जे आपले ग्रेव्हीमधले मसाल्याचा फ्लेवर आहे ते बिर्याणीमध्ये भाताला चांगला लागेल. याच्यावर आपण आता फ्राय केलेला कांदा टाकतो. आता ही आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे.